तुम्ही पण असा विचार करताय का की लग्न कधी होईल, कसं होईल, जोडीदार कसा मिळेल, योग्य मिळेल का म्हणजे वाईट मिळेल? तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी लास्टपर्यंत व्हिडिओ बघा. तुमचा एखादा मित्र असा आहे का जे लग्नाचं अतिशय टेन्शन घेतो, म्हणजे भयंकर? तर आजकाल विषय काय झाला आहे की वय 28-29 असं या एजमध्ये गेलं हे मुलं फार म्हणजे डिप्रेशनमध्ये जातात. लग्न होईना, कसं व्हायचं, पुढं कसं व्हायचं, आपल्या म्हणजे आईवडिल्यानंतर काय होईल, आपलं जेवण कोण घालायचं, म्हणजे नको नको त्या गोष्टी टेन्शन घेतात पोरं. मी असं म्हणत नाही की लग्न टेन्शन घ्यायचं नाही. होणाऱ्या गोष्टी होणारच आहेत, नाही होणार तर नाही होणार. त्याच्या मागं पळून काय आपल्याला जास्त त्याच्या मागं राहिलं तर लगेच होते असं नाही. वेळ आलं का सगळ्या गोष्टी होते त्या. आपल्या करिअरवर फोकस करा तुम्ही. आपलं जे आपले गोल्स आहेत, जे आपण ठरवलेल्या गोष्टी आहेत, या गोष्टी आपल्याला मिळवायच्या, तर त्या गोष्टीवर तुम्ही पहिल्यांदा फोकस करा, त्या गोष्टींच्या मागं राहा. मी असं म्हणत नाही की तुम्ही लग्नाचा विचारच करू नका, विचार करा पण तात्पुरताच. अतिशय त्यातच बुडून राहिला तर दुसऱ्या गोष्टी होतच नाहीत. ज्या गोष्टी आपल्याला करायच्या त्या गोष्टींवर जास्त लक्ष केंद्रित करा. आणि लग्न हे होणार आहे, वेळ आल्या का सगळ्या गोष्टी होत राहतात. फक्त त्याच्या मागं राहून घोंगवत बसू नका. स्वतःचं आयुष्य त्यातच मग होईल का नाही हा विचार करत करत पूर्ण म्हणजे डिप्रेशनमध्ये जातो. उद्याचं प्लॅन आपलं पूर्ण फसून जाते. आज त्या लग्न होते, मग हे झालं ते झालं, माणसं असं म्हणते ते, लग्न झालं मग तसं म्हणते ते. नाही होणारे म्हणजे जे होणार आहे ना ते होणारच आहे. ते काय तुम्ही पण अडवू शकत नाही किंवा मी पण अडवू शकत. त्यामुळे मी पण सध्या म्हणजे त्या फेजमध्येच आहे. मी जास्त विचार करत नाही, होणाऱ्या गोष्टी होणारच आहेत. असं नाही की बाबा विचार जास्त केल्यानंतर लगेच लग्न होते, असं नाही. तर आपल्या करिअरवर फोकस करा, पैसे कमवा, व्यवस्थित आयुष्य जगा, आपल्या आईवडिलांना आनंदात ठेवा. जे आपण ठरवलं होतं की बाबा आपल्या आईवडिलांना ह्या गोष्टी आपण त्या गोष्टी देण्या म्हणजे कष्ट करा आणि कुणाला न फसवता या गोष्टी मिळवा. फसवलं का स्वतः पण त्या गोष्टीमध्ये जाणार आहे एवढं लक्षात ठेवा. उद्या एखादा जर म्हटला की तुझ्या कर्माचे फळ तुला मिळणार आहेत, तर त्या टायमिंगला असं वाटून परत म्हणजे असं वाटून भीती वाटू नये आपल्याला. त्या टायमिंगला आपल्याला आनंद व्हावा की बाबा माझी कर्म चांगली आहेत आणि मला पुढे जाऊन मला त्या कर्माची फळ मला चांगलीच मिळणार आहेत, असा हेतू म्हणजे आपल्याला असं वाटलं पाहिजे. असलं नाही वाटलं पाहिजे की याला ती असा म्हणलाय तुझ्या कर्माची तुला फळ मिळणार, आता मागा आपण असं एक जणाचं वाईट केलं होतं, पुढं आपल्याला पण वाईट गोष्टी घडतील असं वाटू नये. चांगलं सेफ फील करण्यासारखं आयुष्य जगा, चांगल्या गोष्टी करा, एवढंच माझं म्हणणं आहे. आणि जास्त न विचार करता जे सध्या तुमच्या आयुष्यात चालू आहे एखादी गोष्ट मिळवण्यास, तर त्याच गोष्टीच्या मागे राहा. नको त्या गोष्टीच्या मागे जास्त पडू नका. आणि वेळ आल्या का सगळ्या गोष्टी होतात, फक्त वेळेला महत्त्व द्या आणि वेळेनुसार जगा. मी असं म्हणत नाही की नको त्या गोष्टी मागे पडत आहे, म्हणजे लग्न करायच्या गोष्टी मागे पडत आहे. गरज आहे त्या गोष्टी, पण अतिशय एवढी पण गरज नाही की त्या वाचून राहतच नाही. बरेचसे असे जण आहेत की बिना लग्नाचे पण राहू शकतात. मी एक तुम्हाला सांगतोय, ॲडवाईस देतोय. मी असं बिना लग्नाचं राहावं असं म्हणत नाही, पण त्या गोष्टी मग त्या मागे पडू नये. ते वेळ आलं का सगळं होते. योग असतात, जुळून येतात आणि वय निघून चाललंय असं पण नाही. काय काय जणांची 30-31-32 वर्ष येतो लग्नाचा, फक्त योग येते, जुळतात, थोडाच विषय. पण करिअरवर फोकस करा, चांगली लाईफ जगा, निरोगी लाईफ जगा, एवढंच म्हणणं आहे माझं. माझ्या पण मित्राला माझ्या मित्राचं नाव मी घेत नाही आहे, पण त्याने माझा ब्लॉग बघितल्यानंतर त्याला पण समजून जाईल की त्याच्यासाठी मी हा ब्लॉग बनवला आहे. त्याला पण असं सांगितलं होतं डायरेक्ट, पण या माध्यमातून अजून एक 4 मित्रांना माझा संदेश जाईल. आणि एकदम क्लिअर माइंडसेटने जागा, व्यवस्थित होणाऱ्या गोष्टी होतात. अजून एकदा म्हणजे बऱ्याच वेळा मी म्हणलो होणाऱ्या गोष्टी होतात, वेळ आला का होते सगळं, एवढंच माझं म्हणणं आहे. आणि मला फॉलो करा, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा आणि कमेंट करून सांगा की तुम्ही पण लग्नाचा विचार असाच करताय का जास्त. तर धन्यवाद.